एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। इथे मी मिलेट इडली बनवत आहे माझ्या मुलीकरता। अप्पे म्हणतात त्याला, आम्ही अप्पे नाही म्हणत, आम्ही मिनी इडलीच म्हणतो। तर हे मी आटा कोणताही मी तुम्हाला मागेही एका व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे की मी काही ना काहीतरी आटा, जसं डोसा म्हणा, इडली म्हणा, असे आटे मी बनवून ठेवते, कधी संपू देत नाही। कारण आपली मुलं आपल्याला म्हणजे कधीही त्यांना भूक लागते आणि त्यांना पटकन असं काहीतरी हेल्दी बनवून दिलं तर आपल्या जीवालाही शांती मिळते। आईचा आणखीन दुसरा हेतू काय असतो की आपल्या मुलांनी हेल्दी खावं। तर माझ्याकडे हा मिलेटचा आटा होता। तर संध्याकाळची वेळ, माझ्या मुलीला लगेच भूक लागली असं तिने मला सांगितलं। माझी मुलगी आणि माझे मिस्टर कॅरम बोर्ड खेळत होते। तर मी म्हटलं ठीक आहे, मी बनवून देते। तर इथे मी हा पॅन माझा मी 13 वर्ष झाले घेऊन, ॲक्च्युली याच्यावर झाकण नाही आहे, पण आता तुम्ही मार्केटमध्ये म्हणाल तर याच्यावर झाकणवाले खूप पॅन्स येत आहेत, म्हणजे लीड्स आहेत। तर मग ठीक आहे, माझ्याकडे एक प्लेट अशी आहे जी याच्यावर फिट होते। तर मी ह्याच्यात तूप टाकलं, थोडीशी राई टाकली, त्याला चटकू दिली राई थोडीशी, आणि मग हे बघा मी इथे बॅटर टाकलं। खूप छान लागतात, खूप छान झाले होते। इवन तिला तर खूपच आवडतात अशा गोष्टी। तिला नवीन काहीतरी असं काहीतरी स्पेशली बनवून दिलं तर तीही एन्जॉय करते आणि माझ्याही जीवाला शांती मिळते की मी काहीतरी तिला हेल्दी खाऊ घातलं आहे, ह्याचं समाधान मला खूप मिळतं। आय होप तुमच्या घरातही अशी काही मुलं असतील ज्यांना तुम्हाला, म्हणजे आपल्या आईचं, प्रत्येक आईचं हे काय झटत असतं की आपल्या मुलांना हेल्दी काही द्यावं, त्यांनी म्हणजे अनहेल्दी काही खाऊ नये। जसं पिझ्झा, बर्गर, ह्या सगळ्या गोष्टी काही काळ ठीक असतात, म्हणजे सततच्या त्या गोष्टींची मागणी होऊ नये असं एक प्रत्येक आईचं ध्येय असतं, आणि आय एम शुअर तुमचंही तेच ध्येय असेल। तर इथे मी इडली, तुम्हाला म्हटलं आटा मी कधीही संपू देत नाही, जसं जसं होईल तसं तसं मी आटा बनवून ठेवते। अगदी मिलेट्ससुद्धा मी तिला देते, ती खूप एन्जॉय करते। कधीही तिच्या तोंडून मी असं निघत नाही की मम्मा मला हे आवडलं नाही आहे, ती सगळ्या गोष्टी आवडीने खाते। इवन दो मोरल काय आहे की मुलांना आकार वगैरे काही वेगवेगळे शेप्स वगैरे काही बनवून द्या तुम्ही हेल्दी, तर ते सगळं त्यांच्यात म्हणजे त्यांना मजा येते खायला। तर त्यांची आवडती चटणी असेल, जर एखाद्या काही मुलांची, जसं माझ्या मुलीची पीनट चटणी आवडती आहे, तसं तुमच्याही मुलांना, कोणाला टोमॅटो चटणी आहे, कोणाला केचप सोबत। केचप ॲक्च्युली मी जास्त हेल्दी नाही विचार करू शकत, कारण त्याच्यात प्रिझर्वेटिव्स खूप असतात। तुम्ही घरी केचप बनवू शकता, मी पण बनवते, मी तुमच्याबरोबर रेसिपी लवकरच शेअर करेन। तर हे तिला इडली बनवून दिली आणि तिने खूप एन्जॉय केली। तर आय होप चला तुम्हालाही काही आयडियाज मिळाल्या असतील ह्याच्यामुळे, तर तुम्हीही तेच करा। म्हणजे मी तुम्हाला ह्याची मी कसं सोक केलं होतं, किती प्रमाण घेतलं होतं, ते सगळं लवकरच शेअर करेन। चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। टेक केअर फ्रेंड्स अँड बाय।